नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. गायवळ संदर्भातील आरोपानंतर आता योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली आहे. शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण करण्यात आली. चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या, असं शिंदेंनी योगेश कदम यांना म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं. सचिन घावळला बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस केल्याच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली आहे. योगेश कदमांनी मुक्तागिरी निवासस्थानी जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी योगेश कदमांना अभय दिलाय. चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, असं शिंदे योगेश कदमांना म्हणाले. सचिन घावळ शस्त्र परवाना प्रकरणात पोलीस आयुक्तांना नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते, असं शिंदेंनी कदमांना सांगितलं. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, अशा सूचनाही शिंदेंनी योगेश कदमांना दिल्या आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो असल्याचं म्हटलंय. कोणताही गटातटातला नेता असेल तरी नियमानुसार कारवाई व्हावी, असं अजितदादा म्हणाले. कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता असलं काही बघू नका. जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील, त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी. कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीसाठी बंदुकीच्या परवान्याची शिफारस केली नव्हती, असं योगेश कदमांनी म्हटलंय. तर या प्रकरणात आपल्याकडे कोणतीही शिफारस आली नसल्याचं पुणे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता. मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता. मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही. दरम्यान विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या सांगण्यावरून योगेश कदम यांनी शिफारस केली असावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. तर उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी शिफारस केली होती, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय. तो पण न्यायाधीशच आहे आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय. तो सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे. मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे. योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं, तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे. असं कोण माणूस आहे? रामदास कदमांनी तरी स्पष्ट करावं किंवा देखावानी तरी आम्हाला सांगावं, काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे. तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलं. आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही आश्वासनं देतो, असंही बाबासाहेब पाटलांनी म्हटलं. तर शेतकरी बांधावर तुझी जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं एक वक्तव्य वादात सापडले. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असं वक्तव्य जळगावच्या एका कार्यक्रमात मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. दरम्यान बांधावर तुझी जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे, मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागा ठरवा ना. अनिल भाईदास म्हणे आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो. ते सहकार मंत्री म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात. वारे शहाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, हा विश्वास देतो. दरम्यान शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य कुणीही करू नये, असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय. तर राऊतांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका केली आहे. नाही, असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये. शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे. राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला
की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू. अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतली. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाही. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. छगन भुजबळ यांनी सुद्धा बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं. तर विरोधानंतर बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आमचे नेते आहेत, त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अर्बन बँकच्या पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर ओबीसीना बर्बाद करणारा GR रद्द झाला पाहिजे असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. GR रद्द केला नाही तर मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलंय. नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवार यांनी हा इशारा दिला. ओबीसीना संपवण्यासाठी सरकार जरांगेंपुढे झुकलंय अशी टीका देखील वडेट्टीवारांनी केली. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी काढलेला कुणबी GR रद्द करण्याची मागणी केली. कुणबी GR रद्द केला नाही तर मुंबई, पुणे आणि ठाणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय. जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक ज्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. तुम्हाला बोगस आरक्षण दिलंय, खोटं, तरी पण तुम्हाला दिलं, पण आमचं काही पोट दुखलं नाही. यांच्या नियतीत खोटे, त्यामुळे हे आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण रद्द करा म्हणतात. होत नाही ते. हां, आणि सरकारने करून दाखव. मग सांगतो सरकारला सुद्धा आम्ही, आणि करणाऱ्याला सुद्धा दाखवू. मग माझी लेकरं तो जरांग्या म्हणते, तुझी लेकरं आमची काय बकरे. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे. शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधार जाओ. आपला पक्ष कसा मोठा होईल आणि आपल्याकडे कशी ओबीसी खेचता येते, एवढीच मरमर चालू आहे यांची. आणि हे ओबीसीत लक्षात आलंय की मरमर चालू आहे. यांना जर इतकं ही होतं ओबीसीचं, तर त्या जालन्याला बिचारीचं बोर्डे बिचारी ते बसलं होतं. कम नाही आले भुजबळ, कम नाही आला. नेता आहे ना ओबीसीचा. आम्हाला 6 महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी. याला 1 तासात प्रमाणपत्र मिळतं. 1 तासात. आंख में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो, अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो, तो जिंदा रहोगे, तब जिंदा रहोगे, नहीं तो तुमको मारा जाएगा. तुम्हारी हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा और ओबीसी को खत्म किया जाएगा. अरे आमदार की गेली खड्ड्यात माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही. मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली. जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून, तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर ते उगम बसत नाही आता. कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय. आणि जो नेता, जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल, तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री घेऊन बघा. नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगत जमत प्युअर अपेक्षा येते. आणि ह्या असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा. चांगलं होतं ते. अहिल्यानगरच्या कोठला गावामध्ये 15 दिवसांआधी झालेल्या हिंसाचारानंतर काल MIMची सभा झाली. या सभेतून जलील आणि वारिस पठाण यांनी नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. यावर नितेश राणे यांनी सुद्धा पलटवार केलाय. एक छोटासा चिंटू
अहिल्यानगरच्या सभेतून इम्तियाज जलील आणि वारिस पठाण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर तुटून पडली. जलील यांनी नितेश राणेंना छोटा चिंटू आणि संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असं म्हटलं. आजकाल रस्त्यावरच्या कुत्र्यांना पकडलं जात नाही, पण चिकनी चमेल ही सभा ऐकत नाही अशी बोचरी टीका जलील यांनी केली. पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है. चिकने, ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं. दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है. पक्ष पाहिला तर हा पक्षच नाव जर पाहिलं तर तो जातीवादाचंच नाव त्यांनी आज केलेलं आहे, एका विशिष्ट धर्माचं त्यांनी नाव टाकलेलं आहे. मग त्यांचं उत्तर आम्ही आता त्यांना उद्याच्या आमच्याकडे ज्या सभा आहेत तर निश्चित रूपाने आम्ही त्याला उत्तर द्यायचं काम आम्ही करू. जलील एवढ्यावरच थांबले नाही तर अरे तुरे करत तू क्या चीज है असं आव्हान सुद्धा जलील यांनी जगताप यांना दिलं. अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज है बे. अगर इम्तियाज जलील ने अल्हम्दुलिल्लाह मेरे खायब बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब के साथ पार्लियामेंट के अंदर बैठ के अगर हम नरेंद्र मोदी साहब की आंख में आंखें डाल के बोलने की हिम्मत कर सकते हैं तो तू चिल्लर क्या चीज है बे. इकडे वारिस पठाण यांनी नितेश राणे यांच्यावर नेपाली टिंगणा असं म्हटलं. मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो, पण नेपाली टिंगणा पायाना चालत येईल आणि परत स्ट्रेचरवर जाईल अशी चिथावणी वारिस पठाण यांनी दिली. नेपाली टिंगना सा है ना, नेपाली हर दिन बार बार आके एक ही काम, ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को. अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आजा बेटा मस्जिद में, आएगा तू तो टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया. हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं, किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी. भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि इथं नसबंदीवाले पिल्लावळ आहे. चिथावणी आणि आव्हानाची भाषा सुरू असतानाच त्याच एमआयएमच्या सभेमध्ये जय शिवरायचा नारा देखील घुमला. एमआयएमच्या रुहिनाज शेख महिला कार्यकर्तीनं ओवेसी समोरच जय शिवराय असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. सबको अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय शिवराय. अभी जय शिवराय बोलने पर बहुत सारे लोगों को होगा कि बाबा ये बुरके वाली आकर जय शिवराय कैसे बोल रही है. तो यहाँ पर जो कुछ भूल चुके हैं ये बात कि ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, जिन्होंने 18 पगड़ जाति और 12 बलूतेदार को साथ में लेकर जो एक स्वराज्य यहाँ पर स्थापन किए थे, उसमें से मुसलमानों को जो हटाने की साजिश की जा रही है, तो उनको ये बताना चाहूंगी कि हम यहाँ से ना 1 इंच भी हटने वाले नहीं है, ना हम बिकने वाले ना कहीं हटने वाले हैं. काल काही जिहादी कुत्री तिथं गोळा झाली होती. तुम्ही लाखोच्या संख्येनं जिहादी एकत्रित आला तरी सुद्धा तुम्ही अहिल्यानगर हे नाव पुसून काढू शकत नाही. तुम्हाला जरी अहमद विषयी प्रेम असलं तर तुम्हाला अहिल्यानगरच म्हणावं लागेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ईश्वरपूर या नावांचा ज्यांना ज्यांना त्रास होतोय ते देशाच्या विरोधातले आहेत. जर कुणी तुम्ही वळवळ केली तर तुम्हाला ठेचून काढायची ताकद आमच्या लोकांच्या मध्ये आहे. आता काही भांडवळांना अशा जिहादी प्रवृत्तींच्या बाबतीमध्ये प्रेम उपाळतंय, ते डोकं वर काढू पाहतायत. तर त्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की या जिहादी अवलादींना आम्ही गाडून त्यांच्या थडग्यावरती भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री. राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका झाल्यात. दोघांच्या युतीमध्ये पवारांच्या एनसीपीला घेता येईल का या संदर्भात देखील चाचपणी सुरू आहे.
शरद पवार आणि राऊतांमध्ये देखील परवा बैठक झाल्याची माहिती आहे. राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका. प्रत्येक पालिकेसाठी जागा वाटप ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू होणार. ठाकरेंकडून अनिल परब, वरुण सरदेसाई, राजन विचारे आणि सूरज चव्हाणांवर जागा वाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी. ठाण्यामध्ये राजन विचारे, केदार दिघे आणि स्थानिक नेते, पुण्यामध्ये वसंत मोरे, आदित्य शिरोडकर आणि स्थानिक नेते जागा वाटपाची बोलणी करतील. मनसे नेते अमित ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी मुंबईतल्या विभाग प्रमुखांची विभागवार बैठक घेऊन प्रत्येक वॉर्डामधील राजकीय परिस्थिती, समीकरणं आणि पक्षाची बलस्थानं जाणून घेतली. राज ठाकरेंनीही मुंबई पालिकेसाठी कोणत्या जागा मागता येतील याची यादी मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि उपशहर अध्यक्षांकडे मागितली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामावून घेता येईल का याचीही चाचपणी. ठाणे, पुणे पालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास ताकद वाढेल अशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडे आग्रही मागणी. याच पार्श्वभूमीवर राऊत आणि पवारांची परवा भेट झाल्याची माहिती आहे. बघा, राज ठाकरे आणि आमचा संवाद आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद आहे. अनेकदा त्या आमच्या कार्यक्रमाला घरच्या येतात, आम्ही जातो. त्यात असं नवीन काय सांगण्यासारखं नाही आहे. राजकीय बैठक